करतेस तू? नाही, ॲक्च्युली तिलोत्तमा मॉमने मला सारंगसाठी नाश्ता बनवायला सांगितलंय. सो तू बाहेर जा. सारंग सरांना एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचंय. जर त्यांना वेळेवर नाश्ता नाही मिळाला ना, तर ऑफिसला जायला उशीर होईल. ते आम्ही बघू. तुझा काय संबंध? आणि खूप सारंग सर करू नकोस. तुला बोललेलं कळत नाही. काय म्हणाली ती? इथून बाहेर जा तर जाऊ. जस्ट गेट आउट. अस्मी, तू पटकन नाश्ता बनवायला घे. पण काय बनवू मी? काहीही छान बनव, जे तुला छान जमतं ते बनव. मला छान जमतं ते. एक मिनिट. तुला नाही येत स्वयंपाक बनवता? काहीच नाही? म्हणजे पाणी गरम करता येतं, अंडी बॉईल करता येतात. दॅट्स इट? आणखी काही नाही? हा घे मोबाईल. व्हिडिओ ऑन कर आणि बनव. पण काय बनवू मी? पराठे इझी असतात, बनव. पराठे. नमस्कार. आज आपण शिकणार आहोत आलू पराठे कसे बनवायचे. सगळ्यात पहिल्यांदा कुकरमध्ये बटाटे उकडायला ठेवा. एक मिनिट, तुम्ही पाणी नाही टाकलं कुकरमध्ये? ए हॅलो, तू नाही सांगायचं. आम्ही करू काय ते. जा बाहेर. आणि तू त्यात पाणी टाक. तू पराठे बनव, मी बाहेरचं काय ते बघते. आणि लवकर कर. मी मदत. आता एका भांड्यात 3 कप गव्हाचं पीठ घ्या आणि मऊसूत कणिक मळून घ्या. म्युझिक इंडस्ट्री आपण फर्स्ट टाइम एक्सप्लोर करतोय, तेव्हा त्याबद्दल सगळी काही माहिती घेणं खूप गरजेचं आहे. नाही, मी स्वतःला लक्ष घालतोय सगळ्या गोष्टींमध्ये. कुणावरही जबाबदारी मी सोपवलेली नाही आहे. गुड. सगळे व्यवहार पण मीच बघतोय. सोम आहे मदतीला. इधर PR एजन्सी सोबत बोलायला हवं आपण. ठीक. कारण ते जुने पॅटर्न्स नको. मॉम, काय का उशीर झाला? हो, ॲक्च्युली अस्मी पराठे बनवते, सो तिच्याशी बोलण्यात वेळ गेला. अच्छा, म्हणजे आता अस्मीच्या हातचा नाश्ता सुद्धा मिळणार. म्हणजे आजचा आपला दिवस छान जाईल. कणिक भिजवताना त्यात योग्य प्रमाणात पाणी घालाल याची काळजी घ्या. मी मदत करू? नाही, थँक्यू.
बटाटे स्मॅश झाल्यानंतर त्यात कोथिंबीर आणि इतर मसाले घालून सारं मिश्रण एकजीव करून घ्या. बटाट्याचं तयार झालेलं हे मिश्रण पोळीमध्ये घेऊन लाटून घ्या. आता हे पराठे मंद आचेवर भाजून घ्या आणि आस्वाद घ्या गरमागरम खुसखुशीत आलू पराठ्यांचा. अस्मीने अनारसे बनवले होते, आठवते का सारंग? काय छान स्वयंपाक करते ती. तिच्या अनारसांची चव अजूनही जिभेवर रेंगाळते, हो ना? हे काय? पराठा. हा पराठा आहे, दे फेकून. हे नको. अहो अन्याय ते. कचऱ्यात जाण्यापेक्षा कोणाच्या तरी पोटात गेलेलं बरं. बाई तू जा ना ग प्लीज, मला नको शिकव. हो पण मला एवढंच सांगायचं होतं. तू काही सांगू नकोस. ऑलरेडी खूप मेस झालाय, जा इथून. आणि काय गो, हे काय करून ठेवलंस? सारंग नाश्त्यात काय खाणार आता? तुम्ही काळजी करू नका. ते पराठे ऑर्डर केले, तुम्ही फक्त ते इथे कसे आणायचे तेवढं बघा. मॅडम, डिलिव्हरी बॉय आलाय काहीतरी पार्सल घेऊन. बघते मी. आज सारंग माझ्यावर नक्की खुश होईल. हे जरा एक्स्ट्राच्या पेक्षा हे पराठे किचनच्या खिडकीमधून द्यायचे. जा. हो मॅम. अस्मी मॅडम कडून नाश्त्याची कोणतीच तयारी झाली नाहीये. आता सारंग सरांना नाश्ता कसा मिळणार? काय का? झाली सगळी तयारी नाश्त्याची? मी बघते मी. जा बघ. हो. बस ना. आलेत पराठे? कुठे आहेत? अजून आले नाहीये? नाही, मी पाठवलेले. कधी? हवे चेक कर. परत बघ. चला ऐश्वर्या, अस्मी, झाला का नाश्ता? येऊन या पटकन. काय ग अमृता, तू कुठे चालली आहेस आत? किचन मध्ये. काही गरज नाही. ये बस ही. अगं आमच्या बरोबर बसून खा. ये ना. वाढ सगळ्यांना. अगं काय बघतेस, वाढ की सगळ्यांना.
काय आहे हे सावलीने केलंय सगळं. म्हणजे मी खूप छान पराठे बनवले होते. पण तिला अचानक काय झालं माहित नाही, तिने सगळं खराब करून टाकलं. अस्मी, सावली असं नाही करणार. म्हणजे मी खोटं बोलते? सारंग, माझ्यावर विश्वास ठेव, मी खरं सांगते, तिनेच केलंय. हॉटेल सत्कारमधून गरमागरम पराठे. सांगतो दादा. हा, कोण आला होता नाही? ते डिलिव्हरी बॉय आला होता. काहीतरी पार्सल मागवलं वाटतं, खायचं आहे. मी पण तोच विचार करतोय का जो तू करतोयस? आपण दोघं एकच विचार करतोय. अल्फा बीटा प्लॅन नंबर 512. सांगतो दादा, फॉलो मी. काय अस्मी काय आहे खरं? अस्मी, तुला खरंच पराठे बनवता येत नाही? मग खोटं का बोललीस? खरं बोलायचं, सांगायचं मला बनवायला येत नाहीत पराठे. हे खोटेपणाचं नाटक कशाला? चला, म्हणजे हे खोटेपणा कोण करतंय हे कळतंय तुला? आनंद आहे. सारंग, सारंग, हा मला फसवण्याचा प्लॅन आहे. या सोहम आणि बबलूने मला फसवलंय. अस्मी, शांत हो आधी, शांत हो. एखाद्याबद्दल आकस असणं मी समजू शकतो, पण एवढं खोटं बोलणं, ते पण एवढ्या खालच्या लेवलला जाऊन, काय गरज आहे अस्मी? मी खरी आहे, ही खोटी आहे सारंग. सावली खोटी आहे. पुरावे आहेत तुझ्याकडे? सिद्ध करून दाखव की सावली खोटी आहे. सारंग, एक मिनिट. फक्त हिने पुरावे का द्यायचे? मग या मूर्ख मुलीचं काय? दोघींसाठी रूल्स वेगवेगळे का? सारंग, सारंग काय करतोयस? सारंग, अरे 2 मिनिटं. सावली, अस्मी खोटी असल्याचे तू पुरावे गोळा करशील. सारंग सर, आता हे जे चाललंय ते चालूच राहील, पण तुम्ही नाश्ता करून घ्या ना. तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. उशीर झाला मला, निघतो मी आता. नाही, तुम्ही बसा, मी लगेच आणते. मी आलेच. सावली, आता या तयार झालेल्या गोष्टीतूनच पटकन काहीतरी बनवते. सारंग सरांना उपाशी कसं जाऊ दे?
सारंग, आय डोंट थिंक सो ही मुलगी लवकर बाहेर येईल. त्यापेक्षा ऑर्डर केलेले पराठे तू खाऊन जा. नाही सारंग आताच बरा झालाय. हे बाहेरचं नको खायला त्याने. आणि असंही त्यात खूप तेल असतं ग. आय अग्री. पण तुला खरंच वाटतं वहिनी की ही मुलगी लवकर बाहेर येईल? घेऊन जाईल ना तो, खाईल कारमध्ये, काय प्रॉब्लेम आहे? हे बघ आलीच. सारंग सर, गरमागरम पराठे. हे उचलशील जरा. कमाल कमाल. अगं पण आमचं काय? आणि आम्हाला आम्हाला माफ करा, मी सगळ्यांसाठी घेऊन येते. आलेच. बाबा अरे नाही घे घे. सावली सोडणार नाही ना तुला मी. सारंग एक मिनिट, फक्त हिने पुरावे का द्यायचे? मग या मूर्ख मुलीचं काय? सावली, अस्मी खोटी असल्याचे तू पुरावे गोळा करशील. वहिनी काय भारी पराठे झाले होते. हा 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 हा. वहिनी तुमच्या हाताला चव आहे. सावली वहिनी, तू आज हे सिद्ध करून दाखवलंस की तुझं खऱ्या अर्थाने सारंग दादावरती प्रेम आहे. हा, कारण त्याच्या रिक्वेस्टवरती तू पराठा आणलासच, पण आमच्यासाठी सगळ्यांसाठी पण पराठे घेऊन आलीस. म्हणजे काय, 2 मिनिटात गेल्या, 3 मिनिटात आल्या, 5 मिनिटात पराठे बनवले, 5 मिनिटात. आणि ते सुद्धा इतके छान पराठे बनवलेस ना वहिनी, कमाल. नाहीतर काही लोक असतात म्हणजे प्रयत्न करून बघतात खूप, पण त्यांच्याकडनं गोष्टी करपतात. आणि मग तरी सुद्धा सगळ्यांकडनं सत्कार व्हावा म्हणून हॉटेल सत्कार मधनं गोष्टी मागवल्या जातात, पण तो बेत सुद्धा फसतो. मग अशा लोकांनी काय करावं ना? हौशी काय बोलताय? वहिनी, अस्मी जी तुझ्याशी वागली ना, त्यानंतर ती हे डिझर्व करते. तुझ्याशी कशी बोलत होती ती, आणि सारंग दादा समोर खोटा मोठेपणा दाखवत होती की नाही? मला तुमचं म्हणणं पटतंय, पण जाऊ द्या ना, लक्ष नका देऊ. बघा सोमराव, बघा आपली महान वहिनी किती चांगले आहेत. ती अस्मी किती वाईट बोलतात वहिनीबद्दल, तरी वहिनी त्यांच्यावर चांगलंच बोलतात. वहिनी खरंच तुम्ही महान आहात.